रावेर पोलिसांची अवैध गोमांस विक्रीवर धडक कारवाई, 9 जणांवर गुन्हा दाखल। रावेरच्या कुरेशी मोहल्ल्यात आज पहाटे 4 वाजता रावेर पोलिसांनी अचानक छापा टाकून उघड्यावर बेकायदेशीरपणे गोमांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर धडक कारवाई केली आहे। या प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यांना 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की रावेर शहरातील कुरेशी मोहल्ल्यात उघड्यावर गोमांस विक्री होत असल्याची माहिती येथील पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव कुरेशी मोहल्ल्यात अचानक छापा टाकला आणि कारवाई केली। यात कलीम खान हिरे खान, शेख चंद शेख रहमान, शेख लाल शेख कडू, शेख समीर शेख नसीर, शेख अल्तमश शेख अख्तर, शेख अल्ताफ शेख गफार कुरेशी, शेख लुकमान शेख बिस्मिल्ला कुरेशी, शेख फरीद शेख रहमान आणि सोहेल रफीक शेख राहणार सर्व कुरेशी मोहल्ला रावेर यांना ताब्यात घेऊन नंतर अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 53,000 रुपये किमतीचे 296 किलो इतके गोमांस जप्त करून नंतर ते नष्ट करण्यात आले आहे। या प्रकरणी 9 जणांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। दरम्यान 1 जानेवारीला पहाटे रावेर पोलिसांनी गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या 2 छोटा हत्ती चालकांविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे। यात 4 बैल आणि 2 घोडे यांच्यासह 5 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे। पोलिसांनी केलेल्या या दोन्ही कारवायांमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। कशी केली आज पोलिसांनी कुरेशी वाड्यामधली कारवाई, याबद्दल सविस्तर पाहूया आपलं रावेर मीडियावर। सर, काय कारवाई केलेली आहे काय सांगा? माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री नकाते सर, तसेच माननीय श्रीमती अन्नपूर्णा सिंग एसपी खुशबू मॅडम यांनी गोमांसवर कारवाई करण्याबाबत दिलेल्या आदेशाचे पालन करण्याकरिता आज सकाळी 8:30 वाजता रावेर शहरातील कुरेशी मोहल्ला येथे गोमांस विक्री उघड्यावर सुरू आहे अशी माहिती भेटल्याने पोलीस स्टेशनचे रावेर येथील सपोनी अंकुश जाधव तसेच तपास पथकातील कर्मचारी पोलीस शिपाई महेश मोगरे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, संभाजी विजागरे तसेच सचिन गुगे यांना गुप्त माहिती जी मिळाली होती त्याप्रमाणे कारवाई करण्यास पाठवली असता कुरेशी मोहल्ला येथे उघड्यावर मांस विक्री करणारे 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण 296 किलो गोमांस जप्त करण्यात आला आहे। तसेच त्यांना अटक केली असून मान्य न्यायालयासमोर हजर केले असता रविवारपर्यंत पोलीस कोठडी त्यांची मिळालेली आहे। तसेच पुढील तपास सपोनी अंकुश जाधव हे करीत आहे।